आपल्या काही माणसांकडे मत मागायला गेलं तर आपल्या घरी दादा आणि बाबामध्ये किंवा राजा आणि महाराजामध्ये विभागलेला असतो. आम्ही कधीच पाच आमचं हाड वाटलं नाही. आमचं राज कुणीकडे जाईल तिकडं आम्हीच. मला बाबासाहेब म्हणले राज्य करतील जमात करा. तुम्ही मागत झाला गुलाम झाला, तुम्ही गुलाम. आणि जे कोणी इथं पुढारी येत नाहीत वगैरे त्यांना शुभेच्छा देऊ आपण. पण तुम्हालाच फायदा होणार आहे. आम्ही जे करतोय ना ते तुम्हालाच फायदा होणार आहे. आज रोजी आता आमच्या गायगुडे साहेबांनी इंजिनिअरनी सांगितलं की EWS दिले, इकॉनॉमिकल विकास शिक्षण. परत महाराष्ट्रात या महाराष्ट्राचे मंत्री महोदय उदयजी सामंत यांनी मनोज जरांगे आणि आम्हा ओबीसी कार्यकर्त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. खरं तर मंत्री महोदयांना आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही 2 सप्टेंबरचा GR काढून 1 वर्ष पूर्ण होत आलं आहे. तुम्ही 2 सप्टेंबरचा GR रद्द करणार का? आणि सामाजिक मागासांच्या या आरक्षणामध्ये मराठा समाजाचं कुणबीकरणाद्वारे जो समावेश केला आहे तो तुम्ही रद्द करणार का? जर ह्या 2 आमच्या मागण्या पूर्ण करणार असाल तरच तुम्ही आमच्या भेटीला या. अन्यथा आमचं आरक्षणाचं झोपडं तुम्ही आज रोजी उद्ध्वस्त केलेलं आहे. 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये कुठलाही महाराष्ट्रातला मंत्री किंवा आमदार किंवा खासदार किंवा मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षाचा नेता ओबीसीच्या बाजूनं बोललेला नाही. आमचा इथल्या सर्व पुढाऱ्यांवरती राजकारण्यावरती आरोप आहे की आज रोजी आमचं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. त्यामुळं 2 सप्टेंबरचा GR रद्द करा आणि मराठा समाजाला जे तुम्ही SC-BCचं 10% आरक्षण दिलंय किंवा जे तुम्ही EWSचं आरक्षण दिलंय ते तुम्ही त्यांना द्यावं. 27% आणि परत वरचं 2%, 29% पुढचं आरक्षण मराठा समाजाला तुम्हाला कुठलं द्यायचं ते द्या. पण आमच्या या 27% आरक्षणामध्ये कुणबीकरणाद्वारे जर मराठा समाज येणार असेल तर त्याला आमचा ठामपणे विरोध असेल. ओबीसी प्रश्न विचारा. 1 सप्टेंबरला आपला संघर्ष आणि एल्गार मोर्चा मुंबईला जातोय. कशा पद्धतीचं नियोजन आहे? बघा, 1 सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोल नाक्याला हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं माणसं तिथं जमतील आणि हजारोंच्या संख्येनं 4 व्हीलर म्हणजे गाड्या तिथं जमतील. आणि तिथून आमचा ओबीसी संघर्ष यात्रेचा, ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचा, ओबीसींचा आक्रोश आम्ही मुंबईला राजधानीच्या दिशेनं जिथं कायद्याचं सभागृह ज्या मुंबईमध्ये आहे तिकडं आमचं आरक्षण बुडवल्याचा निषेध करण्यासाठी आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही मुंबईच्या दिशेनं 1 सप्टेंबरला दौंड पाटसच्या टोल नाक्यावरून लाखोंच्या संख्येने निघणार आहोत. आपण या संदर्भात राज्यामध्ये दौरे करतायत, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? प्रत्येक गावामधून आजपर्यंत मी 60-70 बैठका घेतल्या. त्या बैठकामध्ये एका बैठकीमध्ये कमीत कमी 20 ते 25 4 व्हीलर त्या गावातून निघणार आहेत. हा लढा कुठल्या धनदांडग्याचा नाही, कुठल्या आमदाराचा नाही, कुठल्या खासदाराचा नाही, कुठल्या पक्षाचा नाही. हा लढा गावगाड्यातल्या 300-350 ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमातींचा आहे. ओबीसींची चेष्टा करून ओबीसी विस्थापित आहे, ओबीसी एकत्रित नाही, या आमच्या आगतिकतेचा, आमच्या मागासलेपणाचा, आमच्यावर होणाऱ्या सामाजिक अन्यायाचा गैरफायदा इथल्या शासनानं घेऊन आमचं आरक्षण बुडवलेलं आहे. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण केलेलं नाही. एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं बेकायदा GR जे सुप्रीम कोर्टाला मान्य नाहीत, जे वेगवेगळ्या आयोगांना मान्य नाहीत, आणि मराठा समाज जर ओबीसीमध्ये आला तर ओबीसी त्यांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही, अशी आमच्याकडे शेकड्यानं उदाहरणं आहेत. त्यामुळं आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईच्या दिशेनं लाखोंच्या संख्येनं 1 सप्टेंबरला निघत आहोत. ओबीसी संघटित होतोय असं वाटतंय आता? 100% ओबीसी संघटित होतोय. इथं मेजर मायक्रो म्हणायची आज वेळ नाही, कोण पुढं जाईल असं म्हणायची वेळ नाही. वेगवेगळ्या जात संघटनांच्या प्रमुखांना आम्ही भेटतोय, त्यांना आम्ही सामील होण्याचं आवाहन करतोय आणि बहुसंख्येने निघेल. प्रचंड आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो की लाखोंचा जनसमुदाय मुंबईला निघेल. शासनाचे मंत्री म्हणतायत की ओबीसीचं न काढता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. ऑलरेडी ओबीसीचं आरक्षण त्यांनी मराठा समाजाला देऊन टाकलंय. कारण 22,20,577 प्रमाणपत्र वाटून झाल्याचं शासनानं जाहीर केलंय. हे आम्ही एवढी प्रमाणपत्र दिलेत म्हणणं हाच सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे, हाच वेगवेगळ्या आयोगांचा अवमान आहे, हाच संविधानाचा अवमान आहे. कारण सामाजिक मागासांची अख्खी कायनात या सरकारनं मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकून ओबीसींचा सामाजिक न्याय हक्क जमिनीत गाडलेला आहे.
ओबीसींच्या आंदोलनाची दखल शासन घेते असं वाटतंय? 1 तारखेला शासनाला दखल नव्हे, 9 मंत्र्यांना दखल घ्यावी लागेल, विरोधकांना दखल घ्यावी लागेल, प्रमुखांना दखल घ्यावी लागेल, मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागेल. या मंत्रिमंडळातील ओबीसी मंत्री आहेत त्यांना आपण काय आवाहन कराल? त्या मंत्र्यांना मी सांगेन, तुम्ही बोला. ओबीसी आहेत म्हणून तुम्हाला स्थान आहे. ओबीसींचं जर आरक्षण गेलं तर तुम्हाला साधं तिकीट सोडा, तुम्ही विसरून जाल हे सगळे हक्क अधिकार. त्यामुळे बोलायची वेळ आहे. तुम्ही नाही बोलला तर ओबीसी तुम्हाला त्याचा सवाल विचारेल. ओबीसी बांधवांना आपण काय आवाहन कराल? ओबीसीना एकत्रित येण्याचं आवाहन करतो. आत्ता नाही तर परत कधीच नाही. 1 सप्टेंबरला लाखोंच्या संख्येनं आपल्याला दौंड तालुक्यातल्या पाटसला जमायचं आहे आणि मुंबईकडे निघायचं आहे.